ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची 2 तास बैठक। सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार। मुंबई ठाण्यामध्ये युती करण्याचा 100% निर्णय। चव्हाणांची माहिती। महापौर महायुतीचाच होणार। आगामी निवडणुका महायुतीच जिंकेल। महायुती म्हणून विकासाच्या अजेंड्यावर निवडणुका लढवणार। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंच्या बैठकीमध्ये बीएमसीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 130 ते 140 जागा लढण्यावर ठाम। शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा देणार। सूत्रांची माहिती। भाजपचा मलिकांना विरोध कायम। मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व नवाब मलिक करणार असल्यामुळे निवडणुकांमध्ये युती नाही। सूत्रांची माहिती। 2 आमदार असताना काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं। जनता सरकारमधील लोकांना घरी पाठवायच्या तयारीत। नाना पटोलेंची टीका। हैदराबादच्या राजमुद्रीवरून 15,000 झाडं नाशिकमध्ये दाखल। उद्यापासून वृक्ष लागवडीला सुरुवात होणार। दरम्यान कुंभमेळ्याच्या मलनिस्सारण केंद्रांसाठी 1,270 झाडांवर कुऱ्हाड। साधू संत झाडावर राहतात का? तपोवनातील एकही झाड तोडू नये। एक दिवस लोक चीड व्यक्त करत चले जाव म्हणतील। अण्णा हजारे आक्रमक। विधान भवनातील राड्याचा अहवाल विशेषाधिकार समिती आज सभागृहात मांडणार। सूत्रांची माहिती। आव्हाड आणि पडळकर कार्यकर्त्यांना 1 दिवसाचा तुरुंगवास ठोठावण्याची शक्यता। कोण होतास तू, काय झालास तू? फडणवीसांनी ठाकरेंना हिंदुत्वावरून घेरलं। तमिळनाडूमध्ये जस्टिस स्वामीनाथन यांच्यावर महाभियोग आणल्याच्या प्रकरणावरून टोलेबाजी। संघ भाजप आणि अमित शहानी मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही। गोमांस खाणाऱ्या किरण रिजिजूंसोबत शहा जेवतात। लाज वाटायला हवी। हिंमत असेल तर रिजिजूंना मंत्रिमंडळातून काढा। ठाकरेंचा हल्लाबोल। मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंनी स्वतःचं पायपुसणं करून घेतलं। मुंबईला लुटून खाणाऱ्यांनी शहांवर बोलू नये। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पलटवार। हैदराबाद गॅझेटियर GR नुसार 3 महिन्यामध्ये केवळ 98 प्रमाणपत्रासाठी 594 अर्ज। त्यातील 98 अर्ज मंजूर। सर्वाधिक 445 अर्ज एकट्या परभणी जिल्ह्यातील। शरद पवारांचा आज वाढदिवस। अविष्ट चिंतन सोहळा। YB चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित। लोकनेते गोपीनाथ मुंडेंची आज जयंती। गोपीनाथ गडासह राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन। 90व्या वर्षी लातूरमध्ये राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास। पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांकडून चाकूरकरांना श्रद्धांजली। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीड विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी। वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर आज निकालाची शक्यता। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।